माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पॅनलनं बाजी मारली आहे। सकाळपासून अजितदादांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार निर्णायक आघाडी घेत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या। त्यानंतर दादांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा गुलाल उधळायला सुरुवात झाली आहे। माळेगाव साखर कारखान्यात अजितदादांचा गुलाल। रंजन तावरेंचा अजितदादांकडून सुपडा साफ। चॅलेंज देऊन दादांनी कारखान्याची निवडणूक जिंकली। बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलनं एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलंय। अतिशय प्रतिष्ठेच्या अशा माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे रंजन तावरे आणि अजित पवार असा सामना झाला। शरद पवारांचं बळीराजा पॅनल आणि अपक्षांचं एक पॅनल असे इतरही दोन पॅनल रिंगणात होते। महायुती सरकारमध्ये एकत्र असलेल्या मित्रपक्षांची ही लढत अतिशय चुरशीची होणार असं वाटत होतं। अजित पवारांनी स्वतः प्रचारासाठी बारामतीत तळ ठोकला होता। प्रत्यक्षात अजित पवारांच्या डावपेचा पुढे रंजन तावरेंचे सगळे सपसेल फेर ठरले। निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण झाली। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्यांदा अजितदादांनी विजयाचा गुलाल उधळला। प्रसव केला आहे ते म्हणत आहे खिशा भरून पैसे देणार। आता दादा आम्हाला पोते भरून पैसे देतात शेतकऱ्याला। अहो महाराष्ट्र आमच्या माळेगाव कारखान्याच्या सभासदांचे मोठे भाग आहे। दादा स्वतः चेअरमन होतात आणि दादा चेअरमन झाल्यामुळे आज सगळ्या विरोधी पार्ट्याचा सुपडा साफ झालेला आहे आणि आज महाराष्ट्रात कधी नाही एवढा उच्चांक भाव माळेगावला मिळणार आहे। त्यामुळे विकासाचं नेतृत्व आणि नेतृत्व फक्त अजितदादा चेअरमन झाल्यावर माळेगाव कारखान्याचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास नवनियुक्त संचालक आणि कारखान्याच्या सदस्यांनी व्यक्त केला। शेतकऱ्यांसाठी ते चेअरमन झालेले आहे। शेतकऱ्यांना भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या खिशात 2 रुपये जावे, त्यामुळे चेअरमन झालेले आहे। उपमुख्य असले तरी ते शेतकऱ्यांचेच नेते आहेत। तावरे आणि पवार कुटुंबात कायम संघर्ष पाहायला मिळाला। गेल्या वेळी अजितदादांनी तावरेंना आसमान दाखवलं होतं। यावेळी त्याच विजयाची पुनरावृत्ती अजित पवार यांनी केली आहे। फक्त यावेळचा विजय घासून नव्हे तर ठासून झालाय अशी चर्चा बारामतीत सुरू झाली आहे। जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती।